या घाई करू नका. हे पडला बाबू पडला. हे विषारी यो विषारी आहे. नाही विषारी आहे. त्याला ते चादर लय चिंता आहे. घे तुझ्या चादरी म्हणा का ये घे जा. तुला काय सांगतो चादर घे या घे त्या घे. तुम्ही घेतलीच ना माझ्याकडली बस ना. यो बा अलिबाबा दिसते सेम वजा माझ्यावर ना. आणि उत्साह बघा सचिन पाटील यांचा उत्साह बघा. बकरी जाम दिवस झालेलं आणि घरी बसून बसून मला कंटाळा आलेला. मी कुठं बाईक राईड नव्हती गेली आणि कुठं किल्ल्यावर सुद्धा सर करणार नव्हतं गेलो मी. म्हणून आज मी ठरवला की मी माझा लॅपटॉप ओपन करून त्याच्यामध्ये कुठली ना कुठली लोकेशन बघून तिथं मस्तपैकी फिरायला जायचा प्लॅन करेन. पण कुठं जायच्या आधी मी माझ्या मम्मीची परमिशन जरूर घेतली. नक्की जाऊ ना पाहिजे द्या. जसा मला माझ्या मम्मीचा होकार आला ना तसा मी बाईक घेऊन निघालो स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी. राजगड हा किल्ला मुंबईपासून साधारण 170 किलोमीटर लांब आहे आणि पुण्यापासून 60 किलोमीटर लांब आहे. तो मंडळी आता आपण आलेलो आहोत इथे कुठे माहिती आहे का, आपला जुना जो लोणावळ्याचा रोड आहे ना, हायवे आहे ना, तिथेशी थांबलेलो आहोत. आपली 2 माणसं आहेत ना ती येतात. सो त्यांच्यासाठी आपण थांबलेलो आहोत. मी आलेलो आहे मस्तपैकी आज बुलेट घेऊनची. ही बघा बुलेट आहे आपली नवीन क्लासिक. त्यासोबत आज आपला जो पार्टनर आहे तो आहे सचिन दादा. तो तिकडे गेला आहे, दिसतो का बघा तिकडे आहे सचिन दादा आहे. प्लस त्याच्यासोबत अजून 2 आपली माणसं आहेत. तुम्हाला मी सगळे लोकांसोबत इंट्रोडक्शन करून देईल. तर त्याआधी आता आपण चला निघूया पुढे आणि जाऊया आता पुढच्या दिशेला आपल्या वाटचाल करूया. आणि मंडळी या किल्ल्यावरती आम्हाला बाईक राईड करून पोहोचायला कम से कम 6 ते 7 तास लागले आणि रात्र सुद्धा झाली. मंडळी आता आपण आलो आहोत राजगडच्या रस्त्यावरती. या साईडला माझ्या बघू शकता तुम्ही, दिसणार नाही काय पण कालोख आहे. पण आपल्याला या रस्त्याला जायचं इथं सरळ. इकडून जी गाडी येते ना तिकडं. आता आपण आलेलो आहोत या रस्त्यातून. हे बघा 2 गाडी इथं आपल्याला लागले आहेत. आज जी आपण गाडीवरती आलो आहोत ती ही गाडी आहे बुलेट. नीट दिसत नाही पण उजेड पडलं दाखवीन तुम्हाला. दुसरी यशची गाडी तिकडे आहे ती पण दाखवीन तुम्हाला सगळ्या समोर. सो आता इथून आपला फक्त 9 किलोमीटरचा रस्ता बाकी राहिलेला आहे. सो आता वाजले आहेत 8 आणि 8च्या सुमारामध्ये आपल्याला पूर्ण इथं अंधार आहे. बघा इथून गाड्या येत जात राहतात. रस्ता एकदम टॉप आहे हो, आम्ही इथं उभा आहोत. सो आता आपल्याला फक्त 9 किलोमीटरचा रस्ता बाकी राहिला आहे. सो चला आता लवकरात लवकर आपण पोचूया. त्यानंतर मग आपण आपल्या गडाची ट्रॅक जी आहे ना राजगडाची ती सुरुवात करणार आहोत. मंडळी आता आपण आलो आहोत नाश्ता करायला. नाश्ता एक प्रकारचा डिनरच आहे आपला. आता आपण पिठला मागवला आहे, भाकरीनं मागवले. कारण की भाकरी ज्या आहेत ना त्या ऑलरेडी आपण घरनं आणलेल्या आहेत. सगळे अशा 2-2, 3-3, 4-4 अशा भाकरी आणलेल्या आहेत. सचिदाने एक चांगली काम केलेलं आहे का, सचिदाने स्वतःच्या घरून मस्त की आम्हाला स्वतःच्या हाताने बनवले सोयाबीन आपल्याला माहिती पडलेलं आहे. त्यासोबत त्यांनी घरून 11 चपात्या आणलेल्या आहेत. त्या चपात्या आम्ही नंतर खाणार येऊ. पहिले साईने 5 भाकरी आणल्या आहेत त्या खाताव. त्याच्यानंतर नमितने सुद्धा आणल्या भाकरी, त्या सुद्धा आपण खाताव. आणि आपण पुण्यावरनं येता वेळे इथंशी थोडीशी भजी वगैरे घेतलेली आहे, भजी वडा आणि दुसरी कांदा भजी संपली ती. तर या प्रकारे आपला आजचा डिनर आहे. सो आता डिनर करून मस्तपैकी आम्ही आपल्या किल्ल्याच्या ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत. तर चला मी तुम्हाला भेटतो थोड्याच वेळाने डिनर वगैरे करून. मंडळी आता आपण जेवून वगैरे मस्तपैकी ट्रॅक जी आहे ना ती चालू केलेली आहे. आणि ही बघा आपली मंडळी इथं आहेत. कालोखान दिसत नाही कोणी, सचिन दादा हातवरती गेला तो. उद्या सकाळी मी तुम्हाला आपल्या सगळे माणसांचं इंट्रोडक्शन करून देणार आहे. सो आता आपण आपल्या ट्रॅकच्या वाटेने जाऊ. चला बॅटरी मार भाई ट्रॅक. अरे ये बाजूला आहे अर्धवट आहे का तुम्ही.
ह्यो माणूस काय डेंजरच आहे ह्यो माणूस. तर आता जो रस्ता आहे ना राजगडचा, त्या रस्त्याला आपण लागलेलो आहोत. मंडळी ऑलमोस्ट आम्ही आता 10% ट्रॅक केलेला आहे आणि ट्रॅक करून आमच्या हालत खराब झाली सगळ्यांची. सगळेजण बसले लोक आहे. तो काय योग आहे लोक म्हणते काय यो उसादर त्याच्यामध्ये काय ते इलेक्ट्रॉल पावडर आणलेली आहे. बेकार अवस्था आहे ही. सचिन आता पण फुगला आहे आणि याने मला तर वाटतंय काय बोलू, बिचारा पहिल्यांदाच आले ट्रॅकला, त्याची हालत जाम खराब झालेली आहे. 10%च पार केला आहे, अजून बराच काही जायचं आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता पूर्णपणे अंधार आहे. हे विषारीच यो विषारी आहे. नाही विषारी आहे भाई. हे विषारी भाई, 100% विषारी. जाऊ दे परला आता दोरी टाकायला मंडळी, हा जो तुम्हाला बेडूक दिसतो ना त्याला ट्री फ्रॉग असे म्हणतात आणि हा बेडूक जास्त करून झाडांवरती असतो. पण आज काय माहिती हा आमच्या सोबत कसा काय आला. मला तर वाटतंय याला नक्कीच माहिती पडलं असेल की मुंबईवरून मोटो मृणाल याची टीम आज राजगडावरती ट्रॅकिंगला येत असेल, म्हणून हा मला तर वाटतंय आमच्या सोबतच ट्रॅकिंगला आला असेल. पण तुम्हाला काय वाटतंय मंडळी, नक्की काय विषय असेल मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही. मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहोत राजगडाच्या मुख्य दरवाजाजवळ. आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहोत. तिकडे एक खिडकी आहे. कालोखाच्या टायमाला मंडळी आपल्या काही दिसून येत नाही, पण मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायची. ती बघा तिकडे एक छोटीशी खिडकी दिसते आहे. जेव्हा सकाळचा टाईम होईल ना तेव्हा मी जेवढा गड आपल्याला दाखवता येईल आपल्या व्हिडिओच्या मार्फत तेवढा मी दाखवण्याची कोशिश जरूर करेल. त्यासोबत या गडावरती काय काय गोष्टी आहेत त्या पण दाखवेन तुम्हाला. बघूया गड आहे ना तो आपल्याला पूर्णपणे सर करता येतो की नाही, कारण की असं म्हणतात की हा जो किल्ला आहे ना, हा जो गड आहे ना, या गडाला पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी कमसे कम 2 दिवस द्यावे लागतील. बट आपल्याकडे 2 दिवस नाही आहेत. आपल्याशी जेवढा पण किल्ला एक्सप्लोर करता येईल ना तेवढा आपण किल्ला आज एक्सप्लोर करणार आहोत. आज म्हणजे उद्या. आता आपण कुठेतरी जाऊन रेस्ट करू थोडी बहुत, मस्तपैकी कुठेतरी बसू. आणि टेंट तर आपण हाणला नाही, सो आता कुठेतरी बघूया जागा मस्तपैकी आणि तिथे बसू. मंडळी आता आपण जो पहिले बघितला तो पहिला दरवाजा आणि हा आहे बघा दुसरा दरवाजा. छोटासा दरवाजा ओपन केला आहे. हा एवढा मोठा आहे असा, पण त्याशी तुम्हाला फक्त छोटासा बघायला भेटतंय आणि त्याच्यामध्येच आपण आता आतमध्ये चाललो. सो हा असं लावून ठेवलेला आहे. मंडळी आता आपण चाललो आहोत राजगडच्या बाले किल्ल्यावरती आणि बाले किल्ल्यावरतीच कुठेतरी आपण स्टे करणार आहोत. स्टे म्हणजे काय, बसणार आहोत, कारण की आम्ही कॅम्प वगैरे काय आणला नाही असं झालो. त्यासाठीच तर आम्ही जागा शोधतो. टॉर्च दिसतं ना तिथं ते आपली माणसं आहेत. इकडे अजून लोक आहेत पाठीमागं, दिसून नाही येत, पण इकडं जायचं वरती बाले किल्ल्यावरती. हायेस्ट पीक ऑफ राजगड, इकडून आपल्याला सनराईज बघायचं म्हणून आपण तिकडे चाललो. आणि हवा सुटलेली आहे खल्लास एकदम, अशी एसीला फेकी पडेल असली हवा आहे. आणि तिथं आम्ही आता आलो ना पाली दरवाजातून, तिथून आल्यावरती आपल्याला तिथं स्टे करायचा ऑप्शन आहे. म्हणजे राजवाडा वगैरे सगळं तिथं. त्यासोबतच आपल्याला आहे ना तशी तुम्ही राहायचा हाय म्हणजे कॅम्प जर आणला तर लावू शकता. जर कॅम्प लावता आला तर, कारण की आज गर्दी कमी कॅम्प लावता आपल्याला भेटेल. आणि त्यामुळं आम्ही कॅम्प नाही लावत, आम्ही सर्व वरती हवा असे सुटलेलं खल्लास एकदम खल्लास मोबाईल उडून जायचा. चला ऑर्डर करतो वरतीच. येऊ काय दुसरा वरती ते पाईप डायरेक्ट सर नीट नाही सर, बघू बॅटरी हे दिसेल तुला. हा यो ICD स्टिफ आहे का आपल्याला. यो पार करता आहे. यो पार केल्यावर बघ ना कुठे जाऊ मग आपण. डायरेक्ट वरती याच्यावर बाले किल्ला नाही बाले किल्ला. भाई पूर्ण जंगलात आणलास तुम्ही आम्हाला. डेंजर व्ह्यू दिसते बघ, असला खतरनाक चढायला विचार कर. हे बघ, हे डेंजर दिसते बघ ना.
हा? चाललो आपण हा. परत किती होते नाही माझे मग काय काय एकदम बोलशील मारा लागतं वारा विरा काही नाही गुंडलू एकमेकाला डगर मधून छाती उडवणं करायचं. 80 डिग्री करी होतो ना डेंजर बघून काम कुठला मारा लागतं डगर छाती झोपायला करायचं. डगराला असे बांधू अर्ध्यावर चरल्यावर सांगतेस मारा लागतं. वारा लागते तू कधी किल्ला फिरलास तू कधी किल्ला फिरणारा दमलाय खाली फोटो कर एक माझा नीट बाबा अजून सरलंय रे 90 आहेत नीट जा वरती थांबा बसा रे उद्या गर्दी जाम असेल उतरताना पण इथं 100% हा? लवकर उतरू आपण आणखी का माहितीये का हा तू विचार कर आता हे सिंगलच माणूस याच्यावर हे करू शकतोय तेच बोलते ना हा सिंगलच माणूस याच्यावर हे करू शकतो आता दुसरा माणूस जाताना विचार करेल जाईल कसा हा? जाईल कसा हा, मग तेच सांगतोय ना मग चल नीट सर बोला नको मारू मंडळी आता आपली माणसं बघा हा जो स्टिफ काढा आहे ना इथून सच्चिनदानी 10 डिग्री वारवलेला आहे पहिले 80 होता आता 90 झालेला आहे तो आपला एकटाच माणूस वरती पोचलेला आहे सच्चिनदा टॉर्च दिसतंय आणि बाकीचा आता साई पाटील पहिला जात आहे नंतर यश आणि लास्टला मी जाणार आहे त्यांच्यानंतर नीट जा रे बाबा ही इथे रेलिंग पण लावलेली आहे बट ही रेलिंग आहे ना पूर्णपणे स्लिपरी झालेली आहे आणि त्यासोबत बघा धुका कसा येते बघा दिसते काय धूल आहे धुका आहे नक्की काय माहिती नाही पण जामच येते इथं ये बघ खल्लास खल्लास आता हे झालं का माझी फेरी जायची वरती मम्मी जाते चला जा नीट जा रे मंडळी अथांग प्रयत्नाने पूर्णपणे बॉडीची हालत खराब करून आणि घाम घालून आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत या राजगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती तो यो आहे यो नमित फुगला इथं बिचारा आराम करतोय सो आता दिसत नाही कारण की यो तुम्हाला दिसते का दुर्ला वगैरे दुर्ला नाही तो फॉग आहे पूर्ण दाखवतो मी 1 मिनिट हे बघा पायऱ्या लागल्या आपल्याला या सो हा आहे महादरवाजा बाले किल्ला आणि हा वरती आपल्याला दिसतोय बाले किल्ला सॉरी बाले किल्ल्याचा महादरवाजा त्याच्यामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत मंडळी मस्त आहे की आता आम्ही तशी झोपाची व्यवस्था केलेली आहे वरती आलो थोडासा आता पाय लावून केलं सगळी जण अशी पसरली नाही तशी मस्त आहे की दुःख असं केले करा आलेलं आहे यश 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 चादर आणले चादर आणली ना आहे ना साई चादर आणले मग घेवते त्याला आता काय लहान पोरे आहे त्याला ते चादर लय चिंता आहे घे तुझ्या चादरी पुण्याला बाहेर राहू दे म्हणा काय ही घे ही घे जा. तुला काय सांगतो काय बोललास तू चादर घे या घे त्या घे तुम्ही घेतलीस ना माझ्याकडून बस ना हो बा अलिबाबा दिसते सेम वजा माझ्यावर ना सो आता आम्ही मस्त पैकी थोडासा नॅप घेतो 1-2 तास त्याच्यानंतर मग बघू आम्हाला सनराईज बघायचं आहे तशी नक्कीच बघूया भेटते का नाही बघायला आपल्याला बघूया बोलले सकाळचं 5-10 मिनिटं झाले आहेत आणि आता आम्ही वरती चाललो गर्दी बघती आहे फुल गर्दी आहे आणि दुकान आलंय पूर्णपणे हवा असली सुटली ना तर सगळे थंडीन गोठलेले एका थंडी लागते पीक उन्हाला चालू आहे तरी पण एवढी थंडी आहे सकाळच्या टायमाला जेव्हा
हिवाळा असेल तेव्हा काय अवस्था असेल ते बेकारच. हवा कसली एकदम सुसाट. सो आता आम्ही अजून टॉपला चालू इथं दिसत नाही काय तसं उजेडालचं सगळं आपल्याला दिसणार आहे. सो चला आता जाऊ हळूहळू वरती. अरे ये मंडळी आता आम्ही हायेस्ट पॉइंट ऑफ राजगड इथे पोहोचलेलो आहोत आणि उत्साह बघा सचिन पाटील यांचा उत्साह बघा. थोडा धुका आहे त्याच्यामुळे दिसत नाही पण आता आम्ही वरती आलो तर हे जे केस तुम्हाला दिसत भिजलेलं दावान भिजलेलं आहे सगळ्यांचं केस दावान भिजलेलं आहे. तू बाहेर आय होतं म्हणून यांचं सगळ्यांचं केस आमचं सगळ्यांचं केस दावान भिजलेलं आहे आता. आणि त्यासोबत आमच्या पोरांचा उत्साह कसा आलाय. उत्साह दाखव उत्साह ये खरा सांगायचं आहे ना तर पकडी झालेली आहे सगळ्यांची. हे सगळे ऍक्टिंग करतात उत्साहाची. झाला उघडा आता बोललास ना. आता थोड्याच वेळानं आपल्या बर्फाची चादर बघायला भेटणार आहे. तर थोड्याच वेळात आपल्याला तशी ढगांची चादर बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून. बघूया आता भेटते की नाही बघायला आपल्याला. आणि हवा असली खतरनाक काय दिसतच नाही बघा. हे साईडला पण काय दिसत नाही तर वरती सुद्धा लोकांनी टेंट लावलेलं आहे. हवा ही समोर येते ना अशी त्याच्यामुळं काय दिसत नाही. तर काही मंडळी इथं बसलेली जेवायला वगैरे बनवायला काय असं टाइमपास बसतेच नाही. बकरी सकाळी 5ला उठलो. कॅप्टनने आमची चावल केली. मग सध्या त्याची कोंबडी झाली. मंडळी आता आम्ही चालू चादर बघायला. थांब परशील गेली खाल्ला सर. ज्या गोष्टीसाठी आम्ही 6 तास राईड केली, ज्या गोष्टीसाठी आम्ही नीट झोपलो नाही, नीट काय खाला नाही, ती गोष्ट बघून आमचं सगळ्यांचं मन एकदम प्रसन्न झालं. या बाले किल्ल्यावरती आम्हाला असे बरेचसे तुटलेले वास्तू बघायला भेटले. त्यांच्यावर चप्पल घालून जायला सक्त मनाई होती. आता आम्ही वरचा जो बाले किल्ला आहे ना तो बऱ्यापैकी सर केलेला आहे. सगळ्या गोष्टी बघलेल्या आहे आणि जे आम्हाला धुक्याची चादर बघायची होती बघलेली आहे आम्ही आता. आणि फोटो वगैरे काढून मस्तपैकी व्हिडिओ शूट करून आता आम्ही चाललो आहोत खाली. चला आता खाली उतरूया. मस्तपैकी इथं वातावरण झालं थंड फुल आणि धुका येतोय. सो आता जाऊया. गर्दी क्राऊड जाम वाढलेला आहे. जर क्राऊड खाली उतरायच्या आधीच आम्ही उतरूया. आम्ही उतरत आहोत कारण की खाली जो आपला स्टीफ एकदम असा तो उतरत मॅच आहे ना त्याला थोडी भीती वाटू शकते. तर उतरता खाली सगळ्या मंडळी आपल्याला ज्या गोष्टी रात्रीच्या बघायला नाही भेटल्या ना त्या गोष्टी मी आज तुम्हाला दाखवण्याची कोशिश करणार आहे. तर खाली उतरल्याच्या पहिलेच आपल्याला इथे एक पाण्याचा साठा दिसतोय. या पाण्याचा साठा इथं बघा हा आहे एवढा असा मोठा आहे.
पण समोरून येणारा धोका आहे ना एक नंबर कसं खतरनाक झाला आहे, काय बोलणार. वातावरण थंड थंड पाणी असलं, पाण्यात जाणार नाही मी कारण की आम्हाला बराच जायचं आहे खाली. हे बघा फोटो वगैरे शूट चालू आहे आमच्या माणसांचा. सो आता आम्ही चाललो एकदा खालच्या रस्त्याला. हॅलो 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 कर मंडळी. तुम्हाला जो आता पाण्याचा झाड दाखवला ना तिथं आम्ही आता आहोत. तर आता ही पूर्ण जी वास्तू आहे ना ती ढासळलेली आहे, पण ज्या वास्तूवरती मी आता उभा आहे ती आहे वास्तू म्हणजे बाजारपेठ. हीट सगळी वास्तूला पिण्याची काला आणि तशी बाजारपेठ भरत असून त्याला बाजारपेठ असं नाव पडलेलं आहे. पूर्ण माझ्या आजूबाजूला दिसू शकते. इथं पाय ठेवण्याआधी विचार दोस्त कर बरे. मंडळी आम्ही जिथं काल झोपलेलो ना ती तुम्हाला जागा दाखवत आहे. ही बघा इथं आम्ही असा मस्तपैकी बिना चादर बिदर काही नाही खाली टाकलं, डायरेक्ट झोपलेलो आम्ही मस्तपैकी. आणि इथून असं आम्ही वरती गेलो बाले गेल्यासाठी. या पायऱ्या बघा कशा आहेत, एकदम अशा थोड्या सरळ टाईप आहेत. आणि इथं एक छोटासा मंदिर आहे. इकडे सगळीकडे लोक बसलेले आहेत, सगळीकडे पब्लिक जास्त क्राऊड झाला आहे. सो आता आम्ही इथून असं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हा इथेशी आपला महादरवाजा दिसेल तुम्हाला. हा बघा इथून महादरवाजातून आपल्याला बघा इथं पायऱ्या वगैरे दिसतात. आणि याच पायऱ्या आपल्याला आता उतरून खाली जायचं आहे. इथं जो तुम्हाला रात्रीच्या आपल्याला चढताना जो प्रॉब्लेम झाला 90 डिग्री कलर टाईप, तर तोच आता आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. सो आता आपण जाऊया, चला खाली उतरूया. मंडळी आता आपण बालेकिल्ल्यावरून खाली उतरलो आणि बालेकिल्ल्यावरून खाली उतरलेले मला शूट करायला भेटला नाही कारण की तिथं गर्दी जाम होती. त्यासोबत तो जो आपला कडा होता स्टिप होता त्याच्यामुळे मी शूट नाही केला. आणि आता मस्तपैकी आता मी इथं चेंज वगैरे केला आहे, टी शर्टच काढली, बाकी काही नाही. आणि आम्ही चाललो आता खाली जिथंशी आपण आलो ना बघा रात्रीच्या टायमाला, तिथं जाऊन आता तिथला जो परिसर आहे तो आता आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. अजूनपर्यंत लोक वरती जातच आहेत, त्यासोबत वरची लोक खाली पण येत आहेत. बाले किल्ला उतरून जसं आपण परत खाली येतो ना तसं आपल्याला तोरणा किल्ल्याचं दर्शन होतं, जिथूनच महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलेलं. जसं आपण थोडा पुढे येतो तसं आपल्याला राजगडाचा अख्खा नकाशा दिसतो. त्यामध्ये आपल्याला समजतं की राजगड किती विशाल आणि किती मोठा आहे. त्यासोबत आपल्याला इथं असलेले राजवाडे यांचे काही अवशेष बघायला सुद्धा मिळतात. मंडळी आपण तिथून थोडाच खाली आलो ना की आपल्याला रामेश्वरांचं मंदिर बघायला भेटतो. तो मंदिर अजूनपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि रामेश्वरांच्या मंदिराच्या समोर आपल्याला एक समाधी दिसते. ती समाधी राणी सईबाई यांची आहे. तिथून आपण जरा पुढे आलो का आपल्याला एक भला मोठा पाण्याचा टाका बघायला भेटतो. मंडळी अशा प्रकारचे टाके या गडावरती टोटल 35 आहेत. त्यातून आपण काही बाले किल्ल्यावरती सुद्धा बघितले. आता आपण बघतोय माता पद्मावती यांचं मंदिर. हा मंदिर सुद्धा वेल मेंटेन करून ठेवला आहे. आणि मंडळी जर तुम्हाला विश्राम किंवा आराम करायचा असेल किंवा आपला टेंट किंवा कॅम्प लावायचा असेल तर या मंदिराच्या आजूबाजूला उत्तम जागा आहे. इथं तुम्ही आपला टेंट किंवा कॅम्प लावून आराम करू शकता. मंडळी आपल्याला चिलखती बुरुज बघायला नाही भेटला, पण मी तुम्हाला काय व्हिडिओच्या मार्फत चिलखती बुरुज दाखवण्याची कोशिश करतो. हा बघा आपल्याला समोर दिसतंय ना, हा पूर्णपणे चिलखती बुरुज आहे.
मी आता चाललोय आमच्या मंडळींना शोधत शोधत, कारण की मी एक साईडला किल्ला सर करत होतो आणि ते दुसऱ्या साईडला कुठे गेलेले मलाच माहित नव्हता. म्हणून मी त्यांना शोधत शोधत निघालो पुढे. मी आहे ना चालू बाय गाईड. थ्रिलिंग पार्ट एक्सप्लोर करता होईल तुम्ही लोक. डायरेक्ट वर नाही आलं का? बापरे डेंजर. त्यांना शोधत शोधत निघालो पुढे. तर मंडळी चालता चालता मला इथं मस्तपैकी एक पॉइंट दिसला आणि त्याच पॉइंटच्या इथं मी बसलो. तो पॉइंट जो होता ना, तो आपला बाली किल्ला होता ना, त्या बाली किल्ल्यावरती समोरून येणारे ढग अप्रतिम वाटत होते आणि एकदम तो दृश्य होता ना, तो मनमोहक होता. म्हणून मी तिथेच बसलो आणि मस्तपैकी त्या नजाऱ्याचा आनंद घेतला. मंडळी आता आम्ही सगळा गड बऱ्यापैकी सर केलाय, सगळ्या नाही बोलू शकत. गड सर करून आता आम्ही मस्त की तशी एका भिंतीच्या इथं बसलेलो आहोत. आमच्या समोर इथं तलाव आहे आणि तलावाच्या इथं अशी एक भिंत आहे. तिथंशी आता आम्ही मस्त की बघा इथं एक गॅसचा बाटला आणलेला आहे छोटासा, जो कॅम्पिंग गॅस याला बोलतात, तो आणलेला आहे. आणि त्यासोबत आपण दूध, त्याच्यानंतर कॉफी आणलेली आहे. आणि सचिन दादा आज आमचा कुक आहे. ही टोपशी पण आपण आणलेली आहे. सो आता बघूया सचिन दादा, आपण आज काय स्पेशल मेन्यू काय आहे? कॉफी आहे. ओ माय गॉड, कॉफी कॉफी. ओ ओ बाळाला झोपल सगळे करते. चाचं कप आणलं. बाटल्या कापू, बाटल्या कापू भाई, बाटल्या कापू. पसंत भाई, टेन्शन मतले नाही का, बाटल्या कापू. यस, तर तुला कसं वाटतं, आपण राजगड आहे ना, तो बऱ्यापैकी आजचा सर केलाय. तर तुझं काय मत आहे राजगडच्या बद्दल, या किल्ल्याबद्दल, या वातावरणाबद्दल? काय काय दोन शब्द सांगशील? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बोल मग. तेच तुला काय वाटतंय किल्ल्याबद्दल, काय सांगशील? गड एकदम मोठा आणि सुंदर आहे. आम्ही काय बोलून येतलो वाटेल. तर मंडळी, आपण यशचा ते इंटरव्ह्यू ऐकला. यश थोडासा इंट्रोवर्ट पर्सन आहे, त्याला जास्त बोलता येत नाही कुठल्या गोष्टीमध्ये, नंतर कॅमेरा शाय पर्सन आहे. सो आता आपण आपल्या जो ग्रुपमधला सगळ्यात मोठा माणूस आहे, एक्सपिरियन्स माणूस आहे, ते माणसाचा इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देते. तो म्हणजे आमचा सचिन दादा. सचिन दादा, तुला किल्ल्याबद्दल दोन शब्द काय बोलशील तू? किल्ला फिरायला कोणाला खूप चांगला आहे. बघ, आम्ही वरती गेलतो. वरती ढग म्हणजे असं येतात का, म्हणजे बघण्यासारखी आहे, बघण्यासारखं. आणि आता वरनं उतरलो पोटाला काहीतरी आधार म्हणून चपात्या खाल्यात आणि आता दूध घेतलाय. कॉफी बनवतोय. आता होईल 10 मिनिटात कॉफी पिऊन यश, साई, आपला भाई. मग आता तू एवढा फिरलास किल्ला यो वगैरे, तर नाईट ट्रॅक केलीस, तर नाईट ट्रॅकला तुला काय नवीन एक्सपिरियन्स झालेला आहे? त्याच्याबद्दल दोन शब्द काय? खूप मजा आली. पहिल्यांदा केली नाईट ट्रॅक, पण असं वाटलं की म्हणजे परत करावी. ओके ओके ओके. तर थँक्यू, तुझं दोन शब्द जामच आम्हाला भारी वाटलं. तर हा होता सचिन दादा. सचिन दादा पण खूपच एक्सायटेड होता या किल्ल्यासाठी, या ट्रेकसाठी, आणि त्याने त्याची एक्साइटमेंट आपल्याला दाखवली आहे. सो आता आपण जाऊया दुसऱ्या माणसाकडं. तो सध्या फोन बोलतोय, तो म्हणजे यो चष्मावाला. तुम्ही त्याला ओळखत असणार, बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही त्याला बघितलं असणार. सो आता तो फोन बोलतोय. जरा टाइममध्ये त्याचा इंटरव्ह्यू. मंडळी, आपला जो कॉफीचा प्लॅन होता ना, तो फिसकाडलेला आहे, म्हणून आपण दूध फेकलेलं आहे. तर आता लास्टची वेल का आली माहिती आहे का, ही कोराच्या पिवाची. तर आम्ही आता कोराच्या सचिनदाने ठेवला, आता कोराच्यावरतीच भागवणार आहोत. चपाती किती आहेत रे दादा? 5-7 चपात्या आहेत, त्या खाऊन त्याच्यानंतर मग आम्ही खाली उतरणार आहोत. नाही खाले आम्ही. तुम्ही खाल्या हो का? खाल्या. तुम्ही खाल्या म्हणजे तुम्ही हुशार आहे ना पहिले असून. फुकणी काय घालण्याच्या, तसाच कोरा था पिवायचा. कोरा वर्षी करायचा रे. नाही, डायरेक्ट पिवायचा. काय नाही होत, काही नाही माहिती आहे. मी पिते ना. एक नंबर. मग कशी पण याद बोललास, उकल आला. एक नंबर.
कसा आलाय साखर ठीक आहे मंडळी आता आपण आपला चहा वगैरे पिऊन निघलेलो आहोत किल्ल्याला. निघलेलो आता खाली उत्तराच्या दिशेने. सो राजगड किल्ला आम्ही बऱ्यापैकी सर केला आहे. ज्या ज्या गोष्टी मला तुम्हाला दाखवता आल्या त्या गोष्टी आम्ही सगळे दाखवायची कोशिश केलेली आहे. सो आता आपण किल्ला जो आहे तो उतरणार आहोत. ज्या गोष्टी आपण रात्रीच्या बघितल्या चढता वेळे त्या आता तुम्हाला मी दाखवायची कोशिश करतो उतरता वेळे. तर पहिले तर ही बघा, ही तटबंदी वगैरे आहे इथं, ही अशी आहे. त्यासोबत या पायऱ्या 1 नंबर पायऱ्या आहेत. आणि आपण वरती गेलो होतो ना, तो तिकडं बाले किल्ला आहे, तो वरती एकदम तिथं आपण जाऊन आलेलो आहोत. सो आता आपण खाली उतरूया. खाली उतरता वेळी आपल्याला जो पहिला दरवाजा लागला होता ना, तो पाली दरवाजा होता. त्याच दरवाजातून आपण आता खाली बघा मंडळी. तशी आपल्याला जेव्हा आपण चढतो ना वरती, सो तेव्हा आपल्याला मस्त की इथं बसायला सोय आहे. ही जी सोय आहे ना, ती यांची सोय आहे, कोणाची? मावल्यांची. वरती पण आहे. आणि हा जो दरवाजा आहे ना, तो दुसरा दरवाजा आहे. ह्याचे पुढे एक मेन दरवाजा अजून एक आहे, जो पाली दरवाजा आहे तो. सो मोबाईल नाही माझ्याकडे रे बाई. त्याचा मित्र भेटलेला इथशी कोणतरी, सचिनाचा मित्र. खरदा दे अशी मंडळी बघा, आपल्याला करवंद भेटलेले आहेत. आमच्या इथं उरण पनवेल या पट्ट्यामध्ये यांना करदा असं बोलतात. चल बघा, चल टाइम फोटो काढ. मोबाईल नाही माझ्याकडे. मंडळी तुम्हाला आता मी थरारक दृश्य दाखवतो इथं. 1 मिनिट हे बघा, इथूनच आम्ही रात्रीचे आलेलो आहोत. आणि इथे डायरेक्ट हाय दिसते. रात्रीचे आम्ही समथिंग 10:30च्या दरम्यानमध्ये हा जो पॅच आहे ना, तो आम्ही पार केलेला आहे. आणि हा पॅच पार करूनच आपण डायरेक्ट वरती गेलेलो आहोत किल्ल्याच्या. आणि आता आपण त्याच पॅचवरती आहोत. तर रात्रीच्या चढायला काही नाही वाटलं, त्यानं आता उतरता वेळेस थोडी पाय आमचं कापडतात आहेत. कारण की रस्ता असं येते बघ, डायरेक्ट खाली दिसतच नाही काय. म्हणून आम्ही आता हलवलं उतरता. इथं एक पाऊल असं सांभाळून ठेवता, कारण की भीती वाटते. हे माहीत आहे ना, मस्ती नाही करायची कधी. खाली बघले उतरता वेळेला आली थोडीशी आमची दमशाक होत आहे. कारण की माती आणि थोडी स्लिपरी आहे. आणि थोडासा जो उतार आहे ना, तो असा आहे, जरा स्लोप आहे ना त्याची मुलं. आणि छोटी जी दगड आहेत ना, त्याच्यावरनं पाय स्लिप होत आहे. तर सचिनला 2-3 वेळा पडता वेळेला वाचला, मी वाचलो, अजून साई वाचला. असं करत करत आम्ही परतच असतो, वाचता पण पडता पण. सो जर तुम्ही राजगडला पाली दरवाजाच्या इथून येत असणार तर नक्कीच हळूहळू या, घाई करू नका. हे पडला बाबू, पडला लागलाय ना, घाई नको करू उतरता वेळे. हा ठीक आहे चल. आम्ही पण 2-2दा पडलो. हळूहळू. सो बघा, एक आत्ताच आपल्याला उदाहरण भेटलेलं आहे. म्हणून येता उतरता हळूहळू उतरा.